नमस्कार. आज आपण परस्पर संबंध या घटकावरील प्रश्न पाहणार आहोत. तर याचे प्रश्न कसे असतात? पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये असतो. तर आपल्याला ते पद ओळखायचे असते. तर आपला प्रश्न कसा आहे, 1234ला 4132 हा संबंध आहे. तर 5678ला कोणती संख्या असेल? आणि त्यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 8765, पर्याय क्रमांक 2 8576, पर्याय क्रमांक 3 8675 की पर्याय क्रमांक 4 8567. तर आपण ह्या संख्या मांडून घेऊया. तर 1234ला 4132 हा संबंध आहे. तर यात काही जास्त आपण विचार करायचा नाही. तर बघायचं 1 2 3 4 या संख्या आहे आणि परस्पर संबंधामध्ये पण 4 1 3 2 ह्या संख्या आहेत. आणि जर आपण 5678शी संबंध लावणार आहोत तर त्या संख्या आपण जे पर्याय आहेत त्या संख्या परत त्या सगळ्या पर्यायामध्ये दिसत आहेत. तर पहिला बघा 1234 या संख्येमध्ये आणि 5678 ही संख्या घेतली तर एक ही संख्या परस्पर संबंधमध्ये दुसऱ्या स्थानाला शिफ्ट झाली आहे. तर म्हणजे 5678मध्ये पण 5 ही संख्या दुसऱ्या स्थानाला शिफ्ट होईल. पण आपण 5 दुसऱ्या स्थानी लिहिली. 2 ही संख्या चौथ्या स्थानाला शिफ्ट झालेली आहे. त्यामुळे 5678मधली 6 ही संख्या चौथ्या स्थानाला शिफ्ट होईल. तसंच 3 ही संख्या 3 क्रमांकालाच आहे. त्यामुळे 7 ही संख्या 3 क्रमांकालाच राहील आणि राहिलेलं 8 ही पहिल्या स्थानाला येईल. तर आपले उत्तर असेल 8576.